मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का याची चर्चा गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत असताना आता या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची मागणी धुळ्यातील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून देखील केली जात आहे। या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील संतोषी माता चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर देखील लावण्यात आला। राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाने बॅनर सध्या धुळे शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी शामक दिन्यार दादाबाई, महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचा मराठी भाषेचा एक महाराष्ट्राचा गुंड म्हटलं तरी चालेल। अंतिम निर्णय साहेब घेतीलच, परंतु एक व्यक्तिगत कार्यकर्ता म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की दोघी ठाकरे कुटुंबातील नाराजीची भिंत पडून नव्याने प्रेमाचा बंगला उभा राहावा अशी एक माझी इच्छा आहे। आणि आपण जसंच बघितलं की सध्या तरी आपल्याला कधी वाटतही नव्हतं स्वप्नातही की आपलं भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार गटाचे अजितदादा हे दोघी मांडीला मांडी लावून बसतील आणि सत्तेत एकत्र येतील। पण बघा, ते सत्तेत एकत्र आले, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं। आणि मला असं वाटतं दोघी बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राचं प्रगतीचं इंजिन मशाल घेऊन हाती फार वेगाने धावेल आणि महाराष्ट्राची प्रगती फार गतीने होईल। आणि दोघींचे विचार सारखेच आहेत, त्यांचा शिवसैनिक काय आणि आमचे महाराष्ट्र सैनिक काय, आणि दोघींचे आदर्श देखील एकच आहे, ते म्हणजे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे। त्याच्यामुळे देवाला हेच साकडं आहे की दोघी बंधूंनी एकत्र यावं, महाराष्ट्राची प्रगती करावी। आणि राहिला विषय अटींचा, बरेच जण म्हणतायत, जनताही म्हणते की अटी ठेवलेल्या आहेत उद्धव साहेबांनी काहीतरी। राज साहेबांनी मुलाखतीत सांगितलं की मी एकत्र यायला तयार आहे, एकत्र यायला महाराष्ट्राच्या समस्यांसमोर महाराष्ट्र फार मोठा आहे म्हणे आमच्या वैचारिक वादापेक्षा। तर मला असं वाटतं त्यांच्या 100 अटी, तर आमची एकच अट, हिंदुत्व सर्वप्रथम आणि मराठी भाषेला प्राधान्य आणि प्रगती महाराष्ट्राची, बस एवढंच। शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ जे मिळाले पाहिजे ते मिळत नसून त्यांच्याकरता आता भाजीपाला उत्पादन करणं फार कठीण झालं आहे। पत्ताकोबी 20 ते 30 रुपये दरात होती, त्या पत्ताकोबीचे दर कोसळले असून आता 2 ते 3 रुपये किलो दराने पत्ताकोबी शेतकऱ्यांना विकावी लागत आहे आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे। शेतीसाठी लागणारे खत महाग झाले आहे, बियाणं महाग झाली आहेत, त्याचबरोबर पाण्याची सोय करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येते। या सर्वात शेतकऱ्यांना भाजीपाला नेण्याकरता भाडं सुद्धा महागात पडतं। अशाच इतके कष्ट करून सुद्धा शेतकऱ्यांना आता फक्त 2 ते 3 रुपये किलो अशा दराने पत्ताकोबी ही विकावी लागत आहे। पत्तागोभी अभी 3 रुपए किलो बिक रही है, आज 4 रुपए 5 किलो बिकी है। शासन को इस पर विचार करना चाहिए, इस पर सब्सिडी देना चाहिए। 3 रुपए किलो में कुछ भी नहीं, भाड़ा हो जाता है 3 रुपए किलो का। बोलना है किसानों को इसका कोई बेनिफिट नहीं मिल रहा है। 3 रुपए किलो पत्ता गोभी बिक रही है, इसको सरकार को इस पर विचार करना चाहिए। इसको पैसे नहीं निकल रहे किसानों को, मुद्दल वैसे भी नहीं जा रहे किसानों। किलो पत्ता गोभी बिक रही है, आज 4 रुपए 5 किलो बिकी है। अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणात ज्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांची सगळ्यांची नावे मी न्यायालयात दिलेली आहेत। फाशी किंवा जन्मठेप या दोघांपैकी योग्य ती शिक्षा सुनावली जाईल। शरीराचे तुकडे तुकडे करणे किंवा पुरावे नष्ट करण्यासंदर्भात आज शिक्षा होईल। तर आता अंतिम सुनावणी आज आहे, काय तुम्हाला अपेक्षित आहे? आज आता एक गोष्ट निश्चित आहे की जन्मठेप किंवा फाशी या दोनपैकी कोणते निर्णय न्यायालय देते ते आज आपण बघूया। आणि बाकी दोघांना जो पुरावा नष्ट केल्याबद्दल त्यांच्यावर जे आरोप सिद्ध झालेले आहेत त्यामुळे त्यांना किती शिक्षा मिळते हे सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर झाला। कारण न्यायालयाने सांगितले की जी शिक्षा मुख्य आरोपीला होईल त्याच्या अनुषंगाने त्यांच्या शिक्षेची म्हणजे मुदत पण ठरवली जाईल। तर बघूया मग काय होते। तुमची मागणी आहे, म्हणजे कुटुंबाची मागणी आहे, तुमची मागणी प्रकारे हत्या करणार फाशी शिक्षा व्हावी। हो, कारण सर्वोच्च न्यायालयाचे जे दाखले आहेत त्याप्रमाणे एखाद्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करणं, त्याला मारून तुकडे करून ते फेकून देणं, पुरावा नष्ट करणं हे सगळं दुर्मिळातलं दुर्मिळ केसेस, रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस या सत्रात जात असल्यामुळे त्याच्यासाठी फाशीची शिक्षा सांगितलेली आहे।
तर मागच्या सुनावणीवेळी तुम्ही काही अधिकाऱ्यांची नावं कोर्टाच्या रेकॉर्ड समोर ठेवणार होतात, त्यांनी आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केलेला होता, ती ठेवलेली आहेत का? किंवा आज हो, आरोपीला म्हणजे मी न्यायालयाला लेखी स्वरूपामध्ये ज्यांनी याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या त्यांची नावं दिलेली आहे. त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि या केसमध्ये जितका विलंब होईल तेवढा बघितला की आरोपी जितका त्यातला वाचवला जाईल असे प्रयत्न ज्यांनी केले त्या सगळ्यांची नावं मी न्यायालयाला दिली. देऊळगाव घुबे गावात महिलांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. भर उन्हात 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन केलेले नसल्याचा आरोप गावकरी करत आहेत. 1 महिन्यापासून नळ आले नसल्याने महिलांचे म्हणणे आहे, आम्ही करपट्टी नळपट्टी भरतो, मग आम्हाला पाणी का नाही असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. ग्रामपंचायतीच्या या नियोजन शून्य कारभारामुळेच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारभाराला वैतागून आज संतप्त महिलांनी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला. पाणी समस्या मिटवली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असे महिलांनी सांगितले आहे. मी लक्ष्मी अंबादास जंजा, राहणार देळगाव उभे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. माझ्या गावात 1 महिन्यापासून नळाला पाणी नाहीये, तर यावर काहीतरी पर्याय करावा, नाहीतर आम्ही सर्व गावातील महिलांनी इथं ग्रामपंचायतमध्ये उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर यावर तात्पर्याने निर्णय घेण्यात यावा. शेवगाव तालुक्यात असलेल्या बोटगावसह परिसरातील गावात सुरुवातीला केस गळती आणि आता नागरिकांच्या नख गळतीने गावामध्ये खळबळ उडाली आहे. मागील 15 दिवसापासून सुरू असलेला हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबविता आला नाही. दरम्यान आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट दिली. यावेळी नख गळती झालेल्या बाधित रुग्णांशी त्यांनी चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे 3 महिन्यापूर्वी केस गळतीमुळे हे गाव प्रकाश झोतात आले होते. दरम्यान दिल्ली येथील ICMRच्या पथकाने हे या गावात पोहोचून केस, नख, अन्नधान्य, पाणी, रक्ताचे नमुने घेऊन गेले होते. मात्र त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असतानाच आता नख गळती रुग्णांसमोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. डिपार्टमेंट आहे, समजा एज्युकेशन डिपार्टमेंट, WC डिपार्टमेंट, या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू. जसं पाणी आहे, माती आहे किंवा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे. त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावरून केंद्राची पण एक टीम उद्या येईल. आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो. म्हणजे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार. मॅडम, अगोदर केस गळती, आता नख गळती, लोकांमध्ये रोष आहे. पहिलाच रिपोर्ट आला नाही, परत तुम्ही गावात आले, काय नेमकं काय केलं तुम्ही आज इथे? नाही, पूर्वी जो आहे आम्हाला एम्सचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे. दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सहभागासाठी दुसऱ्या टीम्स पण बोलवलेली आहे. नेमकं काय कारण असू शकते? सेलेनियम हे कारण मुक्त सांगितलं जाते. आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यावेळेस आपण दररोज त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा बोलत राहू. इवन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत, जसे पाणी पुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत, ते सगळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित SOP तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा स्तरावरून आपल्याला रोज नोट मिळाले जाईल. आतापर्यंत रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे. या आता तुम्ही आल्या, आता पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे. किती वेळ लागेल रिपोर्टला? कधी यांची सुटका होईल यातून? तुम्हाला लवकरच मिळेल, 15 दिवसात वगैरे आम्ही देऊ. राजमाता मा जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या विचारातील 18 गट जाती धर्मातील मराठा समाजाने जिजाऊ, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समता, समानता, बंधुता, वादी विचारांचे ऐक्याचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे याकरिता मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथयात्रा वेरूळ ते महाल पुणे पर्यंत काढण्यात आली. ही रथयात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून 45 दिवसात 6500 किलोमीटरचा प्रवास करून रथयात्रा पुणे येथे महाराष्ट्र दिनाच्या दिनी पोहोचणार आहे. जिजाऊ रथयात्रेत
सहकुटुंब सहपरिवार जास्तीत जास्त बातमी 2. राज्यामध्ये काहीही होऊ शकतं. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर चांगलंच होईल. जर ते एकत्र येऊ शकतात तर राजेंद्र गवई, बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले एकत्र का नाही होऊ शकत? तिन्ही पक्ष एकत्र आले तर आगामी काळात मनपा, जिल्हा परिषद यासह अन्य निवडणुकीत 1000वर कार्यकर्ते निवडून येतील, असे वक्तव्य डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केले. तर राज ठाकरेंनी जो आहे उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? असं जर घडलं तर चांगलंच आहे. जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्रित येऊ शकतात तेव्हा बाळासाहेब आंबेडकर, रामदासजी आठवले, राजेंद्र गवई का एकत्रित यावं नाही? माझं आव्हान आहे की यांनीसुद्धा याचा अभ्यास करावा आणि बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले आणि आमचा ओरिजिनल रिपब्लिकन पक्ष जर एकत्रित आलं तर आम्ही हमी देतो की येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये किमान 1000 कार्यकर्ते निवडून येतील. वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न झाला. या घटनेत बँकेला आग लागली व संपूर्ण बँक जळून खाक झाली. निशिकांत दुबे हे भाजप नेते आणि RSS सहकारी आहेत. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? हे तेच लोक आहेत जे देश फोडण्याचा आणि धार्मिक वाद भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळात देशाला यांची किंमत मोजावी लागेल. दुबे यांना राज्यघटनेचे फारसे ज्ञान आहे असे आम्हाला वाटत नाही आणि ते किती सुशिक्षित आहेत हेही आम्हाला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करणे हा मुख्य न्यायाधीशावर हल्ला आहे, जे दर्शविते की त्यांचा संविधानावर विश्वास नाही, असे वक्तव्य बिहार काँग्रेस खासदार तारिक अनवर यांनी केले. जाहिर है निशिकांत जी भारतीय जनता पार्टी के नेता है, RSS के सहयोगी हैं, तो उनसे क्या उम्मीद करते हैं? वो उसी तरह की भाषा का इस्तेमाल अपने पूरे राजनीतिक कैरियर में उन्होंने किया है और ये वो लोग हैं जो देश को बांटने में लगे हैं, तोड़ने में लगे हैं, धार्मिक कुलवाद पैदा कर रहे हैं और इसको आने वाले समय में देश को इसकी कीमत चुकानी पड़ेगी. दूसरा सवाल कि उन्होंने फिर एक बयान दिया और कहा है कि जब SY कुरैशी पूर्व चुनाव आयोग के प्रमुख थे तो उन्हीं के कार्यकाल में सबसे ज़्यादा फर्जी वोटर बने और बाहरी लोग जो है वो वोटर बनाए गए. अब वो जो भी कह रहे हैं तो जांच का अहम मामला है और सवाल ये है कि कुरैशी साहब खुद रिटायर हुए काफ़ी अरसा हो चुका है और उसके बाद जो घटनाएं हो रही है उसको देखने की आवश्यकता है. अगर उनके वक्त में भी अगर ऐसा हुआ है तो वो गलत है, लेकिन अभी जो हो रहा है वो चिंताजनक है. इस प्रकार से जो बयानबाजी लगातार कर रहे हैं, कभी चीफ जस्टिस पे सवाल खड़े कर रहे हैं कि गृह युद्ध की तरफ वो देश को ले जा रहे हैं, कभी कुरैशी साहब को लेकर कह रहे हैं. आप लोग कोई विशेष मांग करने वाले हैं क्या? क्योंकि सुप्रीम कोर्ट में जो है उनके खिलाफ पिटीशन दायर की. बीजेपी ने किनारा किया उनके बयान से, कहा कि व्यक्तिगत मतलब. हाँ, सही है. देखिए, संविधान की जानकारी हमको नहीं लगता है कि दुबे जी को ज़्यादा है. पढ़े लिखे कहाँ तक है मुझे इसकी भी जानकारी नहीं है, लेकिन सुप्रीम कोर्ट के ऊपर इस तरह हमला करना या CGI के खिलाफ कुछ इस तरह की बात करना ये जाहिर करता है कि उनको संविधान पर विश्वास नहीं है. अगर संविधान पर जिसको विश्वास होगा वो सुप्रीम कोर्ट पर और चीफ जस्टिस ऑफ इंडिया को तो मान कर चलेगा, उस पर विश्वास करेगा. उनके जो भी जजमेंट है, डायरेक्टिव है, सारा देश उसी से चल रहा है. तो संविधान की अवहेलना कोई भी व्यक्ति अगर करता है तो वो गलत है. फोकस को लेकर जिस तरह से सुप्रीम कोर्ट ने भी स्टेटस को दिया है, उसको लेकर क्या कहेंगे और क्या आपको लगता है कि ये बिल जो है वो टिक पाएगा, कानून टिक पाएगा वहाँ? देखिए, मैं कोई लॉयर तो हूँ नहीं, मुझे ज़्यादा उसकी जानकारी नहीं है. संविधान हम लोगों ने सही तौर पर पढ़ा है, लेकिन जिस तरह से ये बिल पास किया गया और बलपूर्वक पास किया गया, क्योंकि उनकी संख्या ज़्यादा है, तो संख्या को आधार बनाकर और जिस तरह से पूरा जो बिल को अगर कोई भी पढ़ता है या कोई भी देखता है तो उससे साफ जाहिर होता है कि ये जो वक्फ बिल है
ये एक समुदाय के ख़िलाफ़ है और जो वक्फ की ज़मीन है उसको सरकार हड़पना चाहती है, अपने मित्रों को देना चाहती है। अनवर साहब, बिहार में साल के अंत में चुनाव होने हैं, क्या वहाँ पर सियासी मिजाज है? ये कहा जा रहा है कि 25 से 30 फिर से नीतीश। देखिए, कहने को तो कहा ही जाएगा, वो लोग एनडीए वाले कहेंगे ही, लेकिन हकीकत ये है कि अभी जितने सर्वे रिपोर्ट आ रहे हैं उसमें ये बात साफ जाहिर है कि इस बार नीतीश कुमार जी का बिस्तर गोल होने वाला है। 20 साल उनको शासन करने का मौका मिला। वो पहले ऐसे मुख्यमंत्री है जो इतने लंबे समय तक बिहार के मुख्यमंत्री के पद पर रहे हैं और 20 साल में ऐसा कोई कारनामा उन्होंने नहीं किया जिससे बिहार को आगे बढ़ाने में, बिहार की गरीबी दूर करने में, भ्रष्टाचार कम करने में, महंगाई कम करने में या कहा जाए पलायन रोकने में वो कामयाब हुए हैं। महागठबंधन का चेहरा कौन होगा? किसके चेहरे पर आप लोग चुनाव लड़ रहे हैं? देखिए, हम लोग की कोऑर्डिनेशन कमेटी बन चुकी है, समन्वय समिति बन चुकी है, जिसके अध्यक्ष पूर्व उप मुख्यमंत्री जी है और आरजेडी सबसे बड़ी पार्टी है, जाहिर है, और वैसी हालत में हम लोग बैठ कर तय करेंगे। वो कोई विवाद का मसला नहीं है। सबसे बड़ी पार्टी है, लेकिन तेजस्वी को चेहरा घोषित क्यों नहीं कर रहे हैं? क्या दिक्कत है? अभी कोऑर्डिनेशन कमेटी की बैठक होगी और सर्वसम्मति से हम लोग फैसला लेंगे। जो भी फैसला लेंगे वो सर्वसम्मति से, आम सहमति से लेंगे। आपकी पिछली जो बैठक हुई थी उसमें बीजेपी ने आरोप लगाया कि आपने तेजस्वी को जो है नजरअंदाज करना शुरू कर दिया है। बीजेपी को तो खुश होना चाहिए। बीजेपी का झोला उठाने के लिए, आरजेडी का झोला उठाने के लिए तैयार नहीं, ऐसा कहना है। देखिए, ऐसा है कि वो चाहते नहीं हैं कि जो आरजेडी या कांग्रेस के बीच में या लेफ्ट फ्रंट के बीच में समन्वय हो, कोऑर्डिनेशन हो, मिलजुल कर चलाना। भारतीय जनता पार्टी का तो प्रयास रहेगा है कि इस गठबंधन को, जिसको हम इंडिया गठबंधन कहते हैं, उसको डिवाइड किया जाए, उसको तोड़ा जाए। वो अपनी पूरी ताकत लगा रहे हैं उस काम में, लेकिन हकीकत ये है कि बिहार की जनता इस डबल इंजन की सरकार से उब चुकी है 20 साल में और अब वो तब्दीली चाहती है, बदलाव चाहती है। कांग्रेस कितनी सीटें लड़ेगी? कांग्रेस के कुछ बना है आपका? अभी कुछ नहीं, अभी हमारी कोऑर्डिनेशन कमेटी बनाई गई है और उसकी बैठक होगी और उसमें तय होगा कि कौन पार्टी कितने सीट पर लड़ेगी। आज चिराग के लिए भी सर ये कहा जा रहा है कि वो केंद्र की राजनीति छोड़ बिहार की राजनीति में एंट्री मारना चाहते हैं। आप लोग स्वागत करेंगे? और हम लोग क्यों स्वागत करेंगे भाई? चिराग वो एक अपनी उनकी अपनी पार्टी है, वो अपना फैसला लेने के लिए स्वतंत्र है। महाराष्ट्र में ये कहा जा रहा है कि दोनों ठाकरे बंधु जो हैं वो साथ में आ सकते हैं। क्या कुछ कहें, क्योंकि महाराष्ट्र की राजनीति से भी आप काफ़ी वाकिफ हैं। देखिए क्या होता है, अभी कहा नहीं जा सकता है तो एक ही परिवार। नहीं, कांग्रेस को क्या मंजूर होगा कि राज ठाकरे जो है वो गैर मराठी पार्टी के लोग और वो लाउड स्पीकर की भाषा करते हैं, उनका हार्ड हिंदुत्व है। देखिए, अभी होगा क्या? ऐसा है कि ये तो समय बताएगा और बिहार, यहाँ की महाराष्ट्र कांग्रेस पार्टी वो तय करेगी कि हमें क्या करना है, क्या नहीं करना। जवाब हो गया। एक अंतिम सवाल, पश्चिम बंगाल में जिस प्रकार से हिंसा हो रहा है वक्फ के नाम पर, राष्ट्रपति शासन लगाने की मांग की जा रही है, पश्चिम बंगाल हिंसा को लेकर आप क्या राय रखते हैं? देखिए, ये तो कराया जा रहा है, प्रायोजित है। भारतीय जनता पार्टी और आरएसएस ये चाहती है कि वक्फ बिल को लेकर सारे देश के अंदर एक तनावपूर्ण स्थिति पैदा किया जाए। नफरत गिरना तो उनकी राजनीति का हिस्सा है। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वजरखेडा येथे धार्मिक कार्यक्रमात मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली आहे। वजरखेडा येथे महारुद्र यज्ञाच्या निमित्ताने शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली। दुपारच्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे उडून भाविकांच्या अंगावर पडला। यात सुमारे 20 ते 25 जण जखमी झाले असून जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। सर, मुझे क्या बताएंगे, वजरखेड़ा गांव में एक दुर्घटना घटी है, साधारण इसमें कितने लोग घायल हुए हैं? यहाँ पे श्री महारुद्र महायज्ञ 16 था, वज्रेश्वर संस्थान की वजह से उन्होंने रखा था। वजरखेड़ा तालुका भोकरदन जिला जालना ये गांव है। वहाँ पे क्या हुआ, जो मंडप डाला था वो गिर गया अचानक से, उसके वजह से 16 लोग यहाँ पे
अपघात स्थिति में आ गए हैं 16 लोग। अभी कितने आने वाले हैं वो आगे का नहीं मालूम, लेकिन जो 16 लोग हैं उनमें से 13 लोगों की वजह से डायरेक्ट मंडप गिरने की वजह से सर में मार लगा है। एक्चुअली उनमें से कोई सीरियस या अत्यवस्था नहीं है। तो उनका भी हम लोगों ने सिटी स्कैन एडवाइस किया है। बाकी की जो लोग हैं वो एकदम सर्वसाधारण है, थोड़ा फार मार लगा है, उनका इलाज चालू है और इसमें कोई दिक्कत नहीं कि उनका पूरा इलाज होए बगैर हम उनको डिस्चार्ज करने वाले हैं। जी, आपका नाम? मैं डॉक्टर नितिन पवार, मैं साइकेट्रिस्ट हूँ क्लास 1। आज जिला शल्य चिकित्सक के हैसियत से बोल रहा हूँ। छत्रपती शाहू महाराजांनी या महाराष्ट्रात घालून दिलेल्या वारसाप्रमाणे अर्धापूर तालुक्यातील मौजे देगाव कुराड येथे श्री महादेव यात्रा महोत्सव निमित्ताने जंगी कुस्त्यांची भव्य दंगल आज संपन्न झाली। यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पैलवान सहभागी झाले होते। या कुस्त्या सातत्याने अन्यायाला कंटाळून आणि विकासाला गती देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी 2 दिवसापूर्वी राजीनामा दिला। येत्या 22 एप्रिल रोजी ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। आज भोर तालुक्यामधील कार्यकर्त्यांची संवाद मेळाव्याच्या माध्यमातून चर्चा झाली आणि 2 दिवसापूर्वी भोर असेल, राजगड तालुका असेल, मुळशी तालुका असेल, याही कार्यकर्त्यांची चर्चा झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी देवगड तालुक्यातील महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला। दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे 24 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की सभासद नोंदणी ही उद्दिष्ट घेऊन आता आपण कामाला लागले पाहिजे। आपण ज्या पक्षात काम करतो किंवा ज्या संघटनेत काम करतो ती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाढवली पाहिजे। सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर असतील, कुडाल मालवणमध्ये निलेश राणे असतील आणि कणकवलीत आपला आमदार नसला तरी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। पालकमंत्री नितेश राणे यांना विनंती करून तुम्हालाही चांगला निधी देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन सामंत यांनी दिले। योजना साळुंके, अंजली साळुंके, रत्नप्रभा मेत्री, सुवर्णा मेत्री आणि प्रियंका मोडक अशा सुमारे 35 महिलांचा आज पक्षप्रवेश, जाहीर पक्षप्रवेश आपल्या उपस्थितीत, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। पक्षाचे प्रदेश महामंत्री अजय भोये, पक्षाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष नंदुरबार तालुक्याध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड करण्यात आली। या प्रश्नाच्या दृष्टीने आज दीपक भोची निवड केली आहे। दीपक भोला सर्वांचं सहकार्य असेल आणि सर्व सहकार्य आहे आणि जे पक्षाची जी अपेक्षा आहे ती पक्षाची अपेक्षा निश्चितपणाने पूर्ण होईल आणि या नंदुरबार मंडळामध्ये काही उणीव राहणार नाही याची ग्वाही देतो। दीपकला मदत होईल, सर्वांना मदत होते आहे, त्याच्यामुळे निश्चितपणानं दीपकची निवड योग्य आहे। कारण निवडणुका तुम्ही सांगितलं तसं सरपंच तर निवडायचेच आहे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे सदस्य निवडायचे आहे, पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहे। तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची राहील, भाजपचं सर्व काही असेल एवढं निश्चितपणानं सांगतो। आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो, जे ज्या वेळेला आम्ही काही युती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला। युतीची एक गोष्ट सांगतो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरोध प्रचार करतात आणि त्यांनाच मदत करायची, ही भूमिका चुकीची आहे। आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही, मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल, एवढं निश्चितपणानं सांगतो। आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं। लबाड्यांनो पाणी द्या जन आंदोलन अंतर्गत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरात आज कट्टा बैठक घेतली।
यावेळी दानवे यांनी शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला। लबाडांना पाणी द्या या जन आंदोलनाची यावेळी अंबादास दानवेंनी शहरवासियांना माहिती दिली। लाईनचा नसतो हा विषय डिस्ट्रीब्युशनचा आहे। या शहराला आवश्यक आहे 140 mld पाणी, 240 mld पाणी पिण्यासाठी। आपल्या शहराला ऑलरेडी पाणी येतं 140 mld पाणी।